जय भीम, नमो बुद्धाय, संगम नमामि, संगम नमामि, संगम नमामि. आजचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर त्या विषयाकडे जाण्याआधी सगळ्या आधी आमच्या महामानवांना, महामातांना त्रिवार अभिवादन. त्यांनी केलेल्या कार्यास, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कष्टांना, त्यांच्या श्रेयाला त्रिवार अभिवादन करून मी ह्या व्हिडिओस पुढे प्रोसीड करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण शेवटी परदेशी शिक्षण म्हटलं की सगळ्यात आधी पैसा, त्यात आलेला खर्च आणि हा एवढा मोठा जो खर्च आहे तो कसा आपल्याला झेपेल, हा सर्व कुटुंबियांना किंवा सर्व पालकांना किंवा मुलाबाळांना सुद्धा. आणि बऱ्याचदा असं झालेलं असतं, आम्ही बघतो की अनेकदा मुलाला ॲडमिशन मिळालेली असते आणि तो तिथे जाऊ शकत नाही, किंवा मुलीला ॲडमिशन मिळालेली असते ती तिथे जाऊ शकत नाही, आणि फक्त ते याकरता कारण त्यांना माहीत नाही की युनिव्हर्सिटीकडनं किंवा इतर दुसरे जे फंडिंगचे मार्ग आहेत तिथून आपल्याला कसा पैसा उभा करू शकतो ह्या शिक्षणाकरता. आता हे जे शिक्षण आहे सगळ्यात आधी चालू होते ते आहे, सगळ्यात आधी ते ॲडमिशन आपल्याला युनिव्हर्सिटीकडनं मिळते. ॲडमिशन त्याला म्हणतात ॲडमिशन नोटिफिकेशन. तिथून ते एक कॉंग्रॅच्युलेशन्स से लाईक राचित, we have a pleasure to have you as say like any university, Michigan State, as a family of Michigan University. We would love to see you here on the campus for the academic year, and whatever course for the finance and economics or for maths or statistics, whichever course he or she has applied. ह्याकरता पहिलं हा एक ॲडमिट लेटर येतं. हे सगळ्यात महत्त्वाचं लेटर असतं. तुमचं जे काही तुम्ही केलेलं असतं 6-8 महिने, ते ह्या लेटर इज युअर गेटवे. दिस लेटर इज गोइंग टू बी द की लेटर, ज्याच्या बेसिसवर त्या युनिव्हर्सिटीने आता तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आता ह्या युनिव्हर्सिटीचे भाग झालात फॉर this academic year onwards till your course gets completed. Now very important children, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्कॉलरशिप्स. ज्यावेळेस आपण आज बोलणार आहोत ते आहे फक्त आणि फक्त स्कॉलरशिप्स. आणि आजचा एवढा महत्त्वाचा विषय असणार आहे हा की स्कॉलरशिप्स किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपण त्याचा अज्ञान असल्या कारणाने आपण तिकडे जात नाही किंवा आपण ते घेत नाहीत. तर आता आपण जाणून घेऊया हे जे पहिलं लेटर येतं, ह्या पहिल्या लेटर नंतर तुम्हाला स्कॉलरशिप्स कसे आणि कुठून उपलब्ध करायचे. आता ह्या ज्या स्ट्रीमिंग्स आहेत, ह्या जे आता जे होत आहेत, ह्या स्ट्रीमिंग्स लार्जली विदाउट माय प्रेझेंटेशन होत आहेत. अन्यथा माझे जेवढे लेक्चर्स पर्सनली जेव्हा होतात त्यावेळेस आय ॲक्च्युअली टेक द चिल्ड्रन टू द साइट्स, विच एवर साइट, अँड आय विल शो देम से लाईक 5-6 जे साइट्स आहेत, चाहे मिशिगन स्टेटची असो या स्टॅनफर्डची असो या ॲरिझोना स्टेट असो या इतर कुठली युनिव्हर्सिटी, या मँचेस्टर असो या सिडनी, तर तिथे घेऊन जाऊन मी ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो की लाईक तुम्हाला स्कॉलरशिपसाठी हे लेटर आल्यानंतर कसं अप्लाय करायचं. बरं, आता स्कॉलरशिप्स अनेक प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जे स्कॉलरशिप्स आहेत ते मेरिट बेस्ड असतात, जेणेकरून आपल्याला हे स्कॉलरशिप तुमचं जे ॲडमिट लेटर आता जे मी म्हटलं ना की इट्स अ प्लेजर टू हॅव युअर फॅमिली ऑफ वॉट एव्हर युनिव्हर्सिटी यू हॅव अप्लाइड टू ऑर विच एव्हर युनिव्हर्सिटी यू हॅव अप्लाइड टू and whatever course you have applied to, ते जे सांगतात त्याच्यामध्येच तिथे तुम्हाला खाली लिहून दिलेलं असतं की बेस्ड ऑन युअर अकॅडमिक रेकॉर्ड, युअर GRE, TOEFL, IELTS जे काही तुम्ही एक्झाम्स दिलेले आहेत, तुमचे एसेस जे पाठवलेत,
SOPs जे पाठवले आहेत याच्यावर आपण खूप सखोल चर्चा दुसऱ्या सेशनमध्ये करणारच आहोत. पण ह्या बेसिसवर तुम्हाला एक मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड केले जाते. ते त्या लेटरमध्येच नमूद केलेलं असतं की यू हॅव बीन अवॉर्डेड अ स्कॉलरशिप ऑफ से $50,000 or $20,000 या $25,000 या even in some cases it may go up to $100,000. म्हणजे इफ यू आर गोइंग फॉर बॅचलर्स, म्हणजे तुम्ही जर बॅचलर्स साठी जात असाल आणि इफ युअर फीज आर समवेअर अराउंड से $120,000 म्हणजे समवेअर अराउंड $120,000 म्हटलं की आपण साधारणतः घेऊया 1.2 करोड रुपीज. त्याच्यामध्ये ते स्कॉलरशिप तुम्हाला $60,000 देऊन टाकतात. म्हणजे साधारणतः मी म्हणतो 60 लाखाची देऊन टाकतात. मग उर्वरित 60 लाख तुम्हाला 4 वर्षात जर भरायचे असतील, हे बॅचलरचं मला सांगत आहे, म्हणजे वर्षागणी तुम्हाला 15 लाख भरायचे. म्हणजे 15 लाख पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 15 लाख, तिसऱ्या वर्षी 15 लाख, चौथ्या वर्षी 15 लाख. तर तुमची तरतूद तुमच्या युनिव्हर्सिटीने ऑलरेडी 60 लाखाची तुम्हाला मेरिट कम मीन स्कॉलरशिप दिलेली आहे. आता ही स्कॉलरशिप आल्यानंतर यू कॅन स्टील गो अहेड अँड अप्लाय फॉर स्कॉलरशिप्स. त्या युनिव्हर्सिटीमध्येच अनेक इतर स्कॉलरशिप्स असतात. तिथे एक टॅब असतो, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये टॅब आहे, प्रत्येक. तुम्ही जर त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला गेलात की तिथे तुम्हाला ऍडमिशन्स कॉस्ट अँड एड असं एक टॅब दिसेल. नाउ दिस कुड हॅव टिपिकली अ डिफरंट नेम. इट मे हॅव, म्हणजे हे दुसऱ्या नावाने सुद्धा तिथे असू शकतं. म्हणजे ह्या कॉस्ट आणि एड जर लिहिलेलं आहे तर ह्याच नावाने नाही आहे. काही जण एडच्या जागी स्कॉलरशिप्स टाकतात, डायरेक्टली हा शब्द टाकतात. तर तुम्हाला ते तिथे लिहून येतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली लिहून येतं की तुम्हाला जेवढे ऍडमिट झालेले स्टुडंट्स आहे आर ऑटोमॅटिकली कन्सिडर्ड फॉर स्कॉलरशिप्स. म्हणजे तुम्ही जसं तुमचं ऍडमिट लेटर येतं, तुमचा तो ID क्रिएट होतो त्या युनिव्हर्सिटीचा, त्या आयडीच्या अगेन्स्ट तुम्हाला तिथे जाऊन रजिस्टर करावं लागतं. तुमचं रजिस्ट्रेशन जसं त्या वेबसाईटवर झालं की ते ऑटोमॅटिकली तुमचा डेटा सगळा पुल करून घेतं आणि तिथे तुम्हाला दिसतं की विच स्कॉलरशिप्स आर यू एलिजिबल फॉर. तर तिथे फर्स्ट इयर स्कॉलरशिप्स लिहिलेले असतात. त्यानंतर जर तुम्ही ट्रान्सफर होऊन जात असाल, म्हणजे तुमचं पहिलं इथे वर्ष केलेलं आहे भारतामध्ये, से तुम्ही IIT मधनं केलेलं आहे, NIIT मधनं केलेलं आहे, बिट्सपिलानी मधनं केलेलं आहे, या एनी अदर युनिव्हर्सिटी MIT मधनं केलेलं आहे, अशा इतर कुठल्याही नामांकित या DY पाटील मधनं केलेलं आहे आणि तुमची इच्छा झाली की आता सेकंड इयर तुम्हाला स्टॅनफोर्ड या मिशिगन स्टेट मधनं करायचं आहे, या तुम्ही जर फॉरेनला असतानाच सपोज तुम्ही फॉरेनला मिशिगन स्टेट मध्ये आहे आणि यू वुड लाईक टू गो टू सेकंड इयर टू स्टॅनफोर्ड आणि तुम्हाला तिकडनं ऍडमिट आलं कारण तुम्ही काहीतरी एक चांगलं इनोव्हेटिव्ह गोष्टी करत आहात जेणेकरून त्यांनी तुम्हाला ऍडमिशन दिलेलं आहे. तिथे मग असतं ट्रान्सफर स्कॉलरशिप्स. म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रान्सफर होऊन येता त्यावेळेस तुम्हाला ट्रान्सफर स्कॉलरशिप सुद्धा अवॉर्ड केले जातात. त्यानंतर तिथे असतात इंटरनॅशनल स्कॉलरशिप्स, म्हणजे ज्यासाठी तुम्ही इंटरनॅशनल ते बेस्ड असतं तुमचे ग्रेड पॉइंट ॲव्हरेज, क्लास रँक, तुमचे स्टँडर्ड टेस्ट जी असतात जेणेकरून की बाबा SAT, GRE, GMAT, TOEFL, IELTS आणि हे सगळे क्रायटेरिया तुमचे. त्यानंतर इतर जे आपण बोललो essay वगैरे. बरं, आता महत्वाचं जे तुम्ही essays आणि SOPs देता ऍडमिशनसाठी, ते essays आणि SOPsचे जे क्वेश्चन्स आहेत ते essays 5 हे वेगळे असतात. तुम्ही जेव्हा स्कॉलरशिपला ऍडिशनल जे स्कॉलरशिप्सला अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला तिथे वेगळे 3 essays विचारले जातात या 2 essays विचारले जातात या असू शकते 5 essays विचारू शकतात आणि त्या 5चे तुम्हाला उत्तर द्यावे लागते. जर मी आता उदाहरणतः मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या आणि हार्वर्ड त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या स्कॉलरशिप पेजवर आहे आणि माझ्या ते समोर आहे, तर तिथे तुम्हाला अगर दिसेल तर तिथे पास्ट
फास्ट वेब स्कॉलरशिप्स आहे, मिशिगन स्कॉलरशिप्स आहेत, आणि तिथे एक लिहिलेलं आहे एक्सप्लोर. तर द मोमेंट यू क्लिक ऑन एक्सप्लोर, you'll get a list of all the scholarships that are available with the universities. तिथे तुम्हाला जाऊन अप्लाय करायचं आहे. बरं, इथे तुम्हाला अप्लाय करत असताना तुम्हाला जर तुम्ही स्पोर्ट्ससाठी जात असाल तर तुम्हाला स्पोर्ट्स स्कॉलरशिप इथे वेगळी आहेत. बरं, ह्या स्कॉलरशिप ह्यूज स्कॉलरशिप्स असतात. म्हणजे दीज रेंज फ्रॉम ॲब्सोल्युटली यू विल बी म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की तुमचे स्कॉलरशिप्स 10 लाखापासून सुरू होऊन 1.5 कोटीपर्यंत स्कॉलरशिप्स अवेलेबल आहे. प्रत्येक व्यक्तीला 1.5 कोटीची स्कॉलरशिप सुद्धा मिळते. म्हणजे हे तुम्ही आधी तुमच्या डोक्यातनं काढून द्या की तुम्हाला स्कॉलरशिप फक्त जेमतेम 5-10 हजार आणि 15-20 हजार. नो, तुम्हाला स्कॉलरशिपचे जे रेंजेस आहेत, तुम्ही कोणत्या कोर्ससाठी जातात, अर्थातच स्कॉलरशिप स्टेम प्रोग्रामसाठी म्हणजे इंजिनिअरिंग या टेक्नॉलॉजी या जे स्टेममध्ये कॅटेगराईज होतात त्या प्रोग्रामसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर निश्चित तौर पे स्कॉलरशिप्स थोड्या जास्त आहेत. पण जसे तुम्ही मॅनेजमेंटकडे जाता म्हणजे MBA वगैरे जर जात असाल, स्कॉलरशिप्स थोड्या कमी होतात बिकॉज तिथे स्कॉलरशिप्स एवढ्या उपलब्ध नाही आहेत. पण हेच जर तुम्ही ह्युमन सायन्सेस या हिस्ट्री, जिओग्राफिक या GIS, सायकोलॉजी, फिलॉसॉफी ह्या अगर तुमच्या काही प्रोग्राम्स असतील ज्याच्याकरता तुम्ही अप्लाय केले असतील, निश्चित तौर पे तिथे तुम्हाला स्कॉलरशिप्स जेवढे इंजिनिअरिंग साठी उपलब्ध आहेत तेवढेच तुम्हाला तिकडे पण मिळतील. स्पोर्ट्ससाठी मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप्स आहे, मोठ्या. इक्वली म्युझिकसाठी आहे, आर्ट्स अँड ड्रामासाठी आहे, आणि तुम्ही कुठल्याही प्रोग्रामसाठी जर अप्लाय केलेला आहे, एकदा तुम्हाला ऍडमिशन लेटर त्या युनिव्हर्सिटीकडनं मिळालं की तुमचं सगळ्या विद्यार्थ्यांना पहिलं काम असणार आहे गोइंग टू द कॉलेज कॉस्ट आणि एड या कॉलेज एड अँड स्कॉलरशिप्स टॅब ऑफ दॅट युनिव्हर्सिटी. तुम्हाला तिथे पहिलं रजिस्टर करावं लागेल. तुम्हाला जसं एक लेटर येतं ऍडमिशन, त्या लेटरमध्ये तुमचा एक ID बनवून येतो. तो ID फार महत्वाचा असतो. त्या आयडीच्या बेसिसवर तुमचं पूर्ण तिथे त्या युनिव्हर्सिटीमध्ये ट्रॅकिंग व्हायला चालू होतं की तुम्ही कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप. बरं, तुम्ही मल्टिपल स्कॉलरशिपसाठी जरी अप्लाय केलं बट यू विल बी एलिजिबल फॉर ओनली 1 स्कॉलरशिप. असं होऊ शकत नाही की तुम्हाला इकडचे 10 तिकडचे 10 इकडचे 20 तसं होणार नाही. तुम्हाला कॉलेजतर्फे फक्त एकच स्कॉलरशिप दिले जाते. तुम्ही जेव्हा तिथे 4 स्कॉलरशिप फेलोशिपसाठी समजा अप्लाय केलं किंवा तिथे हाय इंडिव्हिज्युअल नेटवर्थ स्कॉलरशिप सुद्धा आहेत, से स्पियर्स फेलोशिप्स फेलोशिप्स आहे किंवा गेट्स स्कॉलरशिप्स असतील किंवा देन यू मे हॅव scholarships which are from some trust and for some achievement that you have done or some contribution that you have done to the society or welfare of the humankind. तर तिथे लिहिलेलं असतं व्हॉट इज द क्रायटेरिया आणि त्या क्रायटेरिया काय आहे. ती जर क्रायटेरिया तुम्ही मीट करत असाल तर तुम्हाला निश्चित तौर पे ते कन्सिडर करतात आणि तुम्हाला स्कॉलरशिप बहाल करतात. ह्या स्कॉलरशिप्स एकदा तुम्हाला बहाल झाल्या की देन समजा आता तुम्हाला $100,000 तुमचा खर्च आहे. ओके, हा फक्त ट्युशनचा घेतला उदाहरणार्थ, आणि तुम्ही हे सगळे स्कॉलरशिप्स मिळवून तुमची जर समजा सगळी मिळून टोटल 60 लाखाची स्कॉलरशिप उपलब्ध झाली. $100,000 म्हणजे 1 कोटी घेऊया आपण उदाहरण. ठीक आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. उरलेले 40 लाख आणायचे कुठून हा प्रश्न प्रत्येकाला पडणार. मग आता भारतामध्ये खूप साऱ्या बँक आहेत. जसं तुम्ही नॅशनलाइज बँक्स घ्या, SBI, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या गव्हर्नमेंट बँक्स आहेत, किंवा मग ICICI, HDFC, ह्या सगळ्या बँकेकडे, स्टँडर्ड चार्टर्ड, कुठलीही बँक घ्या तुम्ही,
सगळ्या बँकेमध्ये एज्युकेशन लोन वेगळं उपलब्ध आहे आणि हे लोन वेगवेगळ्या पॉलिसीजने दिले जातं. सगळ्यात पहिलं, जर तुम्ही बॅचलर्ससाठी जात असाल तर ते कोलॅटरलनी मिळते. कोलॅटरल म्हणजे तुम्हाला काहीतरी गिरवी ठेवावं लागतं, म्हणजे तुमचं घर, तुमची जागा, जमीन, गाडी, जे काय असेल. काही असे बँक्स आहेत त्याच्यामध्ये जर समजा तुमचे आई वडील आहेत आणि तिथे तुम्हाला जर लोन उपलब्ध करून देत असतील तर ते एकदम वाजिब दाममध्ये, म्हणजे इंटरेस्ट रेट तुमचा जो आहे तो खूप कमी असतो. तो म्हणजे साधारण हॉवर करतो 8.5% आणि इट मे गो अप टू 12%. दिस इज द रेंज इन विच यू विल गेट द बँक लोन्स. आता इथे जे लोन्स तुम्ही अप्लाय करता, काही कोलॅटरलसाठी आहेत आणि काही स्पेशली जर तुम्ही मास्टर्ससाठी जात असाल तर ते कोलॅटरल फ्री, म्हणजे तुम्हाला काहीही कोलॅटरल द्यायची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्हाला काही तुमचं जमीन, जुमला, घर गिरवी ठेवाय लागणार नाही. यू विल नॉट नीड टू कीप एनी ऑफ दीज थिंग्स ॲज अ गिरवी मास्टर्ससाठी जात असाल. PhD या एमफिल साठी जात असताल तर त्यासाठी ट्युशन्स आर ऑल पेड, म्हणजे 100% स्कॉलरशिपवर जातो PhD. लक्षात ठेवायचं. मास्टर्समध्ये तुम्हाला तिथे तिथे जे मिळतं तिथे रिसर्च असिस्टंटशिप, म्हणजे ज्याला RA म्हणतात, ते तुम्ही करू शकतात. रिसर्च असिस्टंटशिप जेव्हा करत असतात या TA म्हणतात, टीचिंग असिस्टंटशिप. ह्या दोन्हीच्या तहत तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमधनं स्कॉलरशिप, ते जे वरचं राहिलेलं जे 40 लाख आहे ते तुम्ही तिथे जाऊन कमवू शकतात. यू कॅन जॉईन दॅट प्रोग्राम. तिथे तुम्हाला काही इंटरव्ह्यू द्यावे लागतील. ते केल्यानंतर तुम्हाला जर ती स्कॉलरशिप्स मिळायला चालू झाली की यू विल बी हॅव्हिंग ॲडिशनल इन्कम टू टेक केअर ऑफ युअरसेल्फ. बरेच विद्यार्थी तिकडे जाऊन छोटे मोठे काम करतात, म्हणजे त्यांना इथून बँकेतनं पण नाही मिळत. त्यांना तिथे जो युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिप दिलेली असते ती स्कॉलरशिप मिळते. ती स्कॉलरशिप मिळाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या काहीतरी फायनान्शियल अरेंजमेंट्सनी ते टाकून देतात की बाबा आम्ही 40 लाखाची भरती करून देतो, आणि ती युनिव्हर्सिटी I-20 पाठवून देते. I-20 इज युअर गेटवे फॉर व्हिसा ॲप्लिकेशन. म्हणजे जसं I-20 युनिव्हर्सिटीकडनं येतं त्याच्यामध्ये सगळे फायनान्शियल डेलिब्रेशन्स असतात. फायनान्शियल काय रिक्वायरमेंट असणार आहे ती असते. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नमूद केलेली असते, ॲज इन तुमचे ट्युशन्स काय असणार आहेत, दॅट विल टेक केअर. बऱ्याचदा ट्युशन्स मध्ये तुमचे लायब्ररी फीज, लॅबॉरेटरी फीज, युअर fees for what you call that laboratory, library, computer lab fees, ह्या सगळ्या आणि ट्युशन फीज ह्या सगळ्या त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेल्या असतात. महत्वाचं, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीज लार्जली दे हॅव वन कंपोनंट दॅट इज कॉल्ड इन्शुरन्स. बऱ्याचदा त्या ट्युशन फी मध्ये इन्शुरन्स फीज ही इनकॉर्पोरेटेड असते आणि ही फीस तुमची फार त्याच्यामध्ये बघावं लागतं तुम्हाला की ती आहे का, तो कंपोनंट कवर्ड आहे का. कारण तिकडे मेडिकल हे खूप कॉस्टली असतं आणि मेडिकल इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे. ज्यादा तौर काय सगळेच युनिव्हर्सिटी आज त्या ट्युशनमध्ये त्यांचं त्या इन्शुरन्सचं कंपोनंट कवर्ड असतं, म्हणजे ते इन्शुरन्स फी त्याच्यामध्ये कव्हर करून घेतात. म्हणजे जसं तुम्ही तिथे पोचता, वेन यू लँड, आणि यदा कदाचित बुद्धाची कृपा कोणालाही ते होऊ नये, काही पण आजारी झाला या काही अडचण आली या ऍक्सिडेंट वगैरे झाला तर दॅट ही ऑर शी इज कवर्ड अंडर दॅट इन्शुरन्स. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे इन्शुरन्स ह्या फॅक्टर कव्हर आहे की नाही त्यांच्या त्या ट्युशनमध्ये हे बघणं फार गरजेचं आहे.
नाहीतर तुम्हाला वेगळी इन्शुरन्स बाय करावे लागते. नाव कम्स इज, तुमचं हे सगळं झाल्यानंतर निश्चित तौर पे तुम्हाला एक लॅपटॉप लागतो, तुमचा विजा फीज आहे, तुमचे टू अँड फ्रो तिकीट्स आहेत. ह्या सगळ्या ज्या आहेत, ह्या सगळ्याची कॉस्ट तुम्हाला ॲडिशनल अनदर 2 ते 3 लाख येते. ही 3 लाख जी फीज येते, हे 3 लाख तुमची फी आणि तिथे तुम्हाला जे लागणार आहे राहण्याकरता, दॅट इज युअर हॉस्टेल फीज, युअर फूड देअर अँड द ट्रॅव्हल देअर. दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर ट्युशन्स. तो ॲडिशनल खर्च असतो. शक्यतो तिथे जाणारा विद्यार्थी ते जे आहेत तो खर्च असे जे छोटे मोठे जॉब्स असतात, RATA त्याच्यामधनं करतात, किंवा मग इथून जो लोन काढलेला असतं जे एखाद्या बँकेमधनं, त्याच्यातनं ते सफाईस करून घेतात. दे काइंड ऑफ टेक केअर ऑफ देअर एज्युकेशन एक्सपेन्सेस थ्रू दीज लोन्स. नाव महत्वाचं, जसं मी बँकेचं कोलॅटरल बोललोय, त्यानंतर मी बोललोय तुम्हाला की कोलॅटरल फ्री पण आहेत. आता ह्याच्यामध्ये जे तुम्ही मास्टर्ससाठी जातात ते सगळे कोलॅटरल फ्री असतात, एक लक्षात घ्यायचं. M.Tech ज्याला MS म्हटले जातं फॉरेनमध्ये सगळीकडे, मास्टर ऑफ सायन्स, इथे M.Tech पण आहेत आणि इथे आपल्या इथं आणि तिथेच ME पण म्हटले जातं, जसं भारतामध्ये मास्टर्स इन इंजिनिअरिंग अँड मास्टर्स इन टेक्नॉलॉजी, तसंच तिथे MS मास्टर्स इन सायन्स और MSc झोलॉजी, MSc बायोलॉजी, MSc जे काही आपलं असेल ते, तुम्ही ज्या कोर्ससाठी जात असाल, ह्या कोर्ससाठी तुम्ही जात असाल तर तुम्हाला जे कोलॅटरल फी लोन मिळत आहे त्याचा EMI जो तुमच्या बँकेमधनं काढलेला, सपोज तुम्ही वरचे 40 लाखाचं काढले आणि तुम्ही तिकडे जात आहात, तुमचा EMI तिथंच स्टार्ट करायची गरज नाही. यू कॅन स्टार्ट युअर EMIs आफ्टर युअर चाइल्ड हॅज गॉट अ जॉब. म्हणजे तुमच्या मुलाला जॉब मिळाल्यानंतर तुम्ही EMI स्टार्ट करू शकता, म्हणजे तुमच्यावर लोड येत नाही. त्याच्यामध्ये फक्त ते इंटरेस्ट कंपोनंट घेतात. आता तुम्हाला 40 लाखाचं लोन जर त्यांनी पारित केलं, याचा अर्थ असा नाहीये की 40 लाख तुम्हाला पहिल्या दिवशी आणि 40 लाखावर तुमचं EMI चालू होतो. नाही. जसं तुमची ॲडवाइस येते युनिव्हर्सिटीकडनं की बाबा आता तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे से $20,000 सॉरी $1,100,000 तुमचा पूर्ण ट्युशन फीज आहे. पहिल्या वर्षाची 25,000 ची फी असेल, $25,000 या 25,000 युरोची या 25,000 पाऊंडची, या इतर जर समजा तुम्ही जपान आणि जर्मनी आणि इकडे जर जात असाल तर त्या करन्सीमध्ये जे काही करन्सी असतील, तिकडे येन आहे या ऑस्ट्रेलियन डॉलर्स आहेत, न्यूझीलंडमध्ये तिकडचे न्यूझीलंड डॉलर्स जे काय आहेत, ह्या करन्सीज या सिंगापोरियन डॉलर्स, सिंगापूरला जात असाल तर हे जी फी आहे सपोज 25,000ची आहे, आपण एक उदाहरण डॉलर्समध्येच बोलू, तर 25,000ची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय किती दिलेली आहे त्यांनी, $60,000 तुमची ही झालेली आहे. काय म्हणतात त्याला, स्कॉलरशिप त्यांनी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे, मेरिट कम मीन स्कॉलरशिप. मग 60,000 4 ह्याच्यामध्ये जर विभागली तर किती झाली, वर्षागणी $15,000. तर ते काय करतात, तुमची फी किती आहे $25,000, त्याच्यामधनं तिथे एक कंपोनंट टाकून देतात, तो येतो स्कॉलरशिप एड $15,000. कारण 15,000 ना, 60,000 भागिले 4 वर्षाचा जर कोर्स घेतला तर $15,000, बॅलन्स $10,000. मग तुम्ही काय करता, ते 10,000ची ती जी आहे ॲडवाइस ती तुम्ही बँकेला सबमिट करता. ती बँक मग तुम्हाला फक्त ते $10,000चा अमाऊंट रिमिट करते. त्या युनिव्हर्सिटीला तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा तुम्ही तुमच्या खात्यात घेऊन तुमच्या खात्यातून आज प्रत्येक बँक, बी इट युनियन बँक, बी इट SBI, बी इट ICICI, बी इट HDFC, कुठल्याही बँकेतून डायरेक्ट विदिन 1 or 2 days तुम्ही तुमच्या पाल्याला पैसे घर बसल्या, जिथून मी आता लेक्चर देत आहे
तिथून तुम्ही पाठवू शकता तुमच्या घरातून. इतकं सोपं झालेलं आहे. यू डोंट नीड टू गो इवन टू द बँक. अगदी तुमचे जसे रेमिटन्स आलं की तुम्हाला तिथे जाऊन तिकडे पाठवून द्यायचं. ते फॉरेन ह्याच्यामध्ये रिमिट, ते काहीतरी छोटेसे, आणि प्रत्येक वेळेस ते तुमचं रिमिट करत असताना विचारतं तुमचे वेदर व्हॉट इज द सोर्स ऑफ द फंड्स. आपण सोर्स ऑफ द फंड्स काय केलेलं आहे? एज्युकेशन लोन. एज्युकेशन लोन हे सोर्स ऑफ द फंड्स असल्या कारणाने आपल्याला TCS जो लागतो, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, हा फक्त 0.5% लागतो. अन्यथा हा टॅक्स गोज टू 5%. 5% म्हणजे तुम्ही 10 लाख पाठवत असाल, 10 लाख म्हणजे विचार करा, 10 लाखामध्ये 5% म्हणजे तुम्ही 50,000चा टॅक्स भरत आहात. तर तुम्ही जर सेव्हिंग्समधनं दाखवलं तिथे, तर तुम्ही सेव्हिंग्समधनं दाखवलं तर तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 10 लाखाच्या वर इन अ फायनान्शियल इयर, 10 लाखाच्या वर, 10 लाखापर्यंत ॲज पर द लास्ट बजेट ते प्रेझेंट करताना त्यांनी क्लिअरली सांगितलेले ते अप टू 10 lakhs you are waived off for any tax TCS, right? Up to 10 lakhs. Over 10 lakhs you are levied a tax of 5%, and you will have to pay that 5% tax, आणि ते ऑटोमॅटिक कट होऊन तो बँकच जमा करून देते. आणि तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरता त्यावेळेस तुमच्या AS-26 जो येतो त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली तुमचा पॅन कार्डच्या अगेन्स्ट दिसून येतं की अच्छा, हा टॅक्स कलेक्ट झालेला आहे आणि हा आम्ही ह्या करता भरलेला आहे. म्हणजे ते सगळी सिस्टम ऑटोमॅटेड आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे ही समजणं. त्यानंतर आता ज्या वेळेस तुम्ही तिथे असता तिथे तुम्हाला एव्हरी सेमेस्टर यू हॅव टू कीप युअर ग्रेड्स अप टू 75% टू मेंटेन युअर स्कॉलरशिप कंटिन्युटी. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे माहीत नाही. म्हणजे ऑन अ 100% समजा मार्क्समधनं 75% मिळवणं अनिवार्य आहे, तरच तुमची ती स्कॉलरशिप कंटिन्यू होते. जर तुम्ही ती 75% नाही मिळवली आणि तुम्ही समजा 74.5 मिळवली तर तुमची स्कॉलरशिप डिस्कंटिन्यू होते. आणि बऱ्याचदा खास करून आपले विद्यार्थी ज्यांची परिस्थिती हलाख्याची असते, बिलीव्ह मी, असे काही विद्यार्थी मी जाणतो, त्यांना परत यावं लागतं. वाय? बिकॉज दे डिडंट स्टडी देअर. कारण तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते वातावरण एवढं सुंदर वाटतं, तिथे जास्त तर पोरं मग टाइमपास आणि हे करत बसतात आणि काही चुकीची गोष्टी पण करतात. त्यामुळे तुम्हाला फक्त तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही जी स्कॉलरशिप बहाल झालेली आहे, तुम्ही केलेल्या कार्याचं, ती तुम्हाला पुरेपूर त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि तुम्ही नेहमीच ही 75+% स्कॉलरशिपसाठी नेहमीच तुमचे ग्रेड चांगले ठेवले पाहिजेत. CGPI म्हणतात त्याला, क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट्स, हे चांगले ठेवले पाहिजे. अन्यथा तुमच्या स्कॉलरशिप्स डिस्कंटिन्यू होतात आणि कित्येक जणांच्या झालेल्या आहेत आणि अनेक जण तिथे मॅनेज करू शकत नाही म्हणून परत देखील आलेले आहेत. आता हे तर झालं, आपण बोललो की युनिव्हर्सिटीमधनं किती स्कॉलरशिप्स. त्यानंतर आपण बोललो बँकेकडनं कोणते कोणते स्कॉलरशिप्स आणि किती बँका. मला वाटतं सगळ्याच बँका स्कॉलरशिप्स देतात. एकही अशी बँक नाही जी एज्युकेशन लोन देत नाही. एज्युकेशन लोन तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला कदाचित 4 बँकेत 10 बँकेत अप्लाय करावं लागेल त्या 40 लाखासाठी वरच्या. आणि तुम्ही बिंदास करायचं, 4 बँकेत करायचं, कुठली तरी एक बँक तुम्हाला देईल. बऱ्याच जण काय करतात, एकाच बँकेवर निर्भर होतात आणि शेवटी करत करत येतात ती बँक तुम्हाला हे पेपर नाही, हे डॉक्युमेंट नाही, आणि मग तुम्हाला टेन्शन यायला लागतं, अरे माझ्या बाळाचं लोनच होत नाहीये, ह्या बँकेने करतच नाही. कारण काही जण आणि काही हे करत असताना काही तिथले अधिकारी आहेत, काही चांगले असतात, खूप सपोर्टिव्ह असतात, आणि काही जर चांगले नसतील तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला त्याच्या वाऱ्या कराव्या लागतात. त्यामुळे तुम्हाला तिथे बिलकुलच थकून जायचं नाही, विचार काही करायचा नाही. तुम्ही मल्टिपल बँक्समध्ये तुमची केस दर्ज करा,
5-6 बँकेत जाऊन पेपर टाका आणि तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला कुठली तरी एक बँक लोन देतेच देते. शेवटी बँकला सुद्धा बिझनेस हवा असतो, एक लक्षात घ्यायचं. डोंट थिंक की लाइक ओके ते आमच्यावर काहीतरी खूप मेहरबानी करत आहे, तसं काही नाहीये. इट इज गिव्ह अँड टेक रिलेशन. दिस इज कॉल्ड ट्रेड निगोशिएशन्स आणि यू हॅव टू गेट दिस थिंग डन फॉर युअर चाइल्ड. नाव इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. नाव आता हे करत असताना ह्या सगळ्या तर युनिव्हर्सिटीच्या स्कॉलरशिप्स आहेत, तिकडच्या टीचिंग असिस्टंटशिप, रिसर्च असिस्टंटशिप स्कॉलरशिप्स आहेत. त्यानंतर मी तुम्हाला म्युझिक स्पोर्ट्सच्या स्कॉलरशिप सांगितल्यात, आर्ट्स ड्रामाच्या स्कॉलरशिप सांगितल्यात, स्पेसिफिक इनोव्हेशनमध्ये जे करतात त्याच्या स्कॉलरशिप सांगितल्या. ह्या सगळ्या त्यानंतर बँकिंग सिस्टममध्ये उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिप सांगितल्या. आता आपण येऊयात फार महत्वाच्या स्कॉलरशिप्सवर, ज्या स्कॉलरशिप्स बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय त्याच्या तहत कोणत्या स्कॉलरशिप्स कुणाकुणाला उपलब्ध आहेत आणि त्या कोणत्या अंतर्गत आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा हे संविधान लिहित असताना सर्व सर्व भिन्न इथल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी कुठल्या तरी एक विशिष्ट वर्गासाठी विचार नाही केला, तर त्यांनी ह्या सगळ्या देशाचा आणि देश विकासाचा विचार केलेला आहे. ते किती सुंदर केलेलं आहे त्यांनी. तर त्यांनी तुमच्या अब्रॉड जाण्यासाठी भारतीय राज्यघटनेत त्याची तरतूद केलेली आहे. ती आहे SC, ST, OBC आणि मायनॉरिटीज प्लस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स यासाठी स्कॉलरशिप्स करून ठेवलेली आहे. त्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप्स ही तुमच्या SC, ST, नोमॅडिक ट्राइब्स, लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर्स, सेमी नॉमॅडिक ट्राइब्स, लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर्स म्हणजे जे ॲग्रिकल्चर आहेत, लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ते अप्लाय करू शकतात. आणि ते मास्टर्स डिग्रीसाठी, PhD साठी, पोस्ट डॉक्टरेटल कोर्सेससाठी आणि ही असिस्टंटशिप तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. ही 125 कॅन्डिडेटला अवॉर्ड होते नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप. आणि त्याच्यामध्ये हे जे स्कॉलरशिप्स आहेत हे तुम्हाला NOS स्कॉलरशिप आणि हे उघडले जाते गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर. तुम्ही जर गेला NOS नॅशनल ओव्हरसीज scholarship.gov.nic.in यू विल गेट इट. काही नाही, एक सिंपल तुम्ही गुगलवर जे टाइमपास करत बसता कधी कधी इकडे तिकडे, ते हे करत बसा. त्यानंतर कॅन्डिडेट्सला ऑफर लेटर पहिल्या QS रँकिंग जी असते युनिव्हर्सिटीची ती 500च्या वरच्या रँकिंगची ऑफर लेटर पाहिजे. तुमची जर 500च्या समजा 601 तुमचा रँक असेल युनिव्हर्सिटीचा, QS रँकिंग युनिव्हर्सिटी, तुम्हाला ह्या स्कॉलरशिपसाठी ऍप्लिकेबल नाहीये. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं यू हॅव टू सी टू इट की युअर ऑफर लेटर इज फ्रॉम द टॉप 500 QS रँकिंग युनिव्हर्सिटीज. आणि त्यानंतर हे जे युनिव्हर्सिटीज आहे हे तुम्ही प्रिव्हियस इयर रँकिंग किंवा ह्या वर्षाच्या रँकिंग वरच डिपेंड करतं. समजा ह्या युनिव्हर्सिटीची रँकिंग गेल्या वर्षी 450 होती आणि ह्या वर्षी ती घसरून 600 झाली, तरी तुम्हाला ऍप्लिकेबल आहात, कारण गेल्या वर्षी प्रिव्हियस इयर ती 450 होती. सो यू आर एलिजिबल. मग त्यानंतर ह्या तुम्ही जे ऑफर लेटर तुमचं जे येतं, या ऍडमिशन लेटर येतं फ्रॉम दिस रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, हे तुम्ही 2 वर्षासाठी ऍप्लिकेबल आहात ह्या स्कॉलरशिपसाठी. म्हणजे गत वर्षी आणि पुढची वर्ष 2 वर्षासाठी तुम्ही अप्लाय करू शकता नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप. 125 स्कॉलरशिप दिले जातात आणि ह्या स्कॉलरशिप डायरेक्टली तुमच्या गव्हर्नमेंट म्हणजे सामाजिक न्याय खातं जे आहे भारताचं, तिथून ती तिकडे डायरेक्टली जमा केली जाते. आणि ही तिकडे गेल्यानंतर ही स्कॉलरशिप तिकडे गेल्यानंतर महत्वाचं, ह्या कॅन्डिडेट 35 वर्षाचा खाली वय गटामध्ये असेल, ती मुलगी असो अथवा मुलगा. आणि महत्वाचं, ही स्कॉलरशिप मध्ये 30% रिझर्वेशन फॉर वुमेन आहे. म्हणजे
100 जर ते पाठवत असतील तर 30 महिला आहेत, 125 जर पाठवत असतील तर 35 मुली आहेत जे ह्या स्कॉलरशिपसाठी दे आर लाईक इलिजिबल. नाव इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये अजून एक त्यांनी क्रायटेरिया, आधी सगळेच इलिजिबल होते इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फादर अँड मदर्स फायनान्शियल इन्कम. आता त्यांनी एक इन्कम टाकलेली 8 लाख. तुमच्या प्रिव्हियस इयरमध्ये तुमच्या आई वडिलांची आमदनी 8 लाखाच्या वर नाही पाहिजे. 8 लाखाच्या खाली असली की यू आर इलिजिबल फॉर द स्कॉलरशिप. आणि द स्कॉलरशिप्स कॅन बी अवॉर्डेड टू अ मॅक्झिमम ऑफ 2, म्हणजे फक्त 2 विद्यार्थ्यांना एका फॅमिलीतून. तुम्हाला जर 3 मुलं असतील किंवा 4 मुलं असतील, तुमच्या 4ही मुलांना ही सुविधा नाहीये, फक्त 2 मुलांना असते. तर कुठलेही 2 मुलं तुमची ह्या एज्युकेशन लोनचं हे घेऊ शकतात, बेनिफिट घेऊ शकतात. आता ओव्हरसीज TS आंबेडकर ओव्हरसीज विद्यानिधी स्कॉलरशिप्स आहेत. ह्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत ज्या तुम्हाला अब्रॉड शिकायच्या आहेत, ह्या 500 SC स्टुडंट्सला आहेत, वेअर ही तेलंगणा स्टेटची आहे. ही तेलंगणा स्टेटची जी आहेत आंबेडकर ओव्हरसीज, हे सगळ्यात मॅक्सिमम आहेत जर तुम्ही तेलंगणाचे किंवा आंध्र प्रदेश या त्या भागातून असाल, बिकॉज दे हॅव इन्स्टिट्यूटेड दिस फॉर 500 स्टुडंट्स. हेच जर समजा महाराष्ट्रामधले विद्यार्थी असाल तर ही संख्या असते 100. मला वाटतं ह्या व्हिडिओद्वारे मी अशी एक याचना पण करेल की समाजाने एकत्र येऊन ही संख्या जी आहे 100ची, ही 500चं एक निवेदनपत्र दिलं पाहिजे आणि हे 500 आपल्या केल्या पाहिजेत. आम्ही कित्येक वर्ष ज्या वेळेपासून हे संविधान लागू झालेलं आहे त्या वर्षापासून आजपर्यंत फक्त 100च विद्यार्थी सोशल वेलफेअर महाराष्ट्र ह्याच्यातर्फे या ओव्हरसीज स्कॉलरशिपसाठी सँक्शन होतात, फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी. आपण ही जर 500 विद्यार्थ्यांची तिथे जर एक निवेदनपत्र देऊन ह्याच्यामध्ये जर ही तरतूद केली तर खूप सुंदर होईल. आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये हे शिक्षण, चांगलं शिक्षण जे उपलब्ध आहेत, जे आपण घेऊ शकू. तर असं माझं एक निवेदन पण असेल या व्हिडिओद्वारे. दुसरं आहे पढो परदेश. ही सुद्धा मेरिटियस स्कॉलरशिप्स आहे स्टुडंटसाठी. बरं, हे करत असताना फक्त SC, ST, OBC, DNT, VJNT, मायनॉरिटीज आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स सगळ्यासाठी स्कॉलरशिप आहे. तुम्ही जसं मायनॉरिटीज घेता तर मायनॉरिटीजमध्ये ख्रिश्चन, जैन्स, पारसीज, बुद्धिस्ट यांचा सुद्धा समावेश होतो. आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन घेतलं, आज EWS लागू झालेलं 10%, त्याच्यामध्ये तुम्ही अगदी ज्या सो कॉल्ड इथले जे जनरल विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा ते देखील ह्या स्कॉलरशिपसाठी आज इलिजिबल आहेत. तर बघा, म्हणजे एक विजनरी माणसाचं कसं विजन असतं एक समाजाला घेऊन, की सगळ्यांसाठी ही केलेली तरतूद त्या व्यक्तीने सगळ्यांना फायदे करून देऊ शकते. आणि ह्या सगळ्या जे आहेत, ह्या सगळ्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि प्रत्येक गव्हर्नमेंटच्या जेवढे स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या, प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटच्या त्यांच्या SC, ST स्कॉलरशिप, SC, ST, OBC अँड मायनॉरिटी स्कॉलरशिप त्यांच्या त्या वेगळ्या आहेतच आहेत. प्लस सेंट्रलची वेगळी आहे. सेंट्रलची जी वेगळी आहे त्याचं नाव आहे NOS, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप. अन्यथा जे स्टेटचे आहेत तर त्या स्टेटच्या नावाने आहे केरला स्कॉलरशिप फॉर SC, ST, OBC, DNT, VJNT, whatever. Telangana state, it is always with the name of like Ambedkar scholarships for SC, ST, OBC, DNT, VJNT minorities.
आंध्र प्रदेश, आंबेडकर आंध्र प्रदेश स्कॉलरशिप्स फॉर SC ST, महाराष्ट्रामध्ये सुद्धा SC ST OBC ह्या नावाने ही प्रचलित असते प्रत्येक स्टेटची, आणि त्यानंतर एक सेंटरची. अशा प्रत्येक स्टेटमध्ये त्यांनी त्या प्रकारे जसं ते लागू केलेलं आहे, की काही स्टेट्समध्ये ती 500 आहे, काही स्टेट्समध्ये ती 200 आहे, काही स्टेट्समध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याची आकडेवारी आहे 100. तर ह्या तुम्ही स्कॉलरशिप्स इथे यू कॅन अवेल दिस. ह्या स्कॉलरशिपसाठी तुमचा क्रायटेरिया आहे 55% मार्क्स पाहिजेत. SC ST OBC DNTचं कास्ट सर्टिफिकेट जे असतं ते तुम्हाला मिळवावं लागतं. ते मिळवलेलं असल्यावर तुम्हाला ही स्कॉलरशिपसाठी, जर तुम्हाला स्प्रिंगसाठी अप्लाय करत असाल, फॉलसाठी अप्लाय करत असाल, तर ही सगळी स्कॉलरशिप तुम्हाला ओपन होते ऑक्टोबर आदल्या 1 वर्ष. जर गत वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर ऑक्टोबर ह्या मंथली तुमचं ओपन होतं. म्हणजे यू आर ॲक्च्युली अप्लाइंग नाव, आणि तुम्ही अप्लाय केल्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या डिसेंबरमध्ये ते ओपन होते लिंक. सगळ्या, चाहे ती स्टेटची असो या सेंटरची असो, ती ओपन होते लिंक्स. तुम्हाला ऑनलाईन करावं लागतं, सगळं ऑनलाईन आहे. काही केसेसमध्ये ऑनलाईन जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन त्या स्टेटच्या सामाजिक जे ऑफिस आहे, वेलफेअर ऑफिस, त्या ऑफिसला तुम्ही जर बोललात तर देन. अच्छा, ह्या प्रत्येक स्टेटमध्ये जे आहेत फॅमिली इन्कमची वेगवेगळी ही आहे रिक्वायरमेंट. महाराष्ट्रामध्ये 8 लाख आहे. जर तुम्ही तेलंगणामध्ये गेला तर त्याची वेगळी आहे, 12 लाख आहे. जर तुम्ही केरळामध्ये गेला तर ती 20 लाख आहे. म्हणजे ही जी आहे मिनिमम 20 लाख क्रायटेरिया, हे प्रत्येक स्टेट टू स्टेट व्हेरी करत आहे. त्यांनी त्या स्टेटनी तशी दखल घेतलेली आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ देअर स्टेट पीपल. तर ह्या सगळ्या स्कॉलरशिप तुम्ही उपलब्ध करू शकता, आणि ह्या स्कॉलरशिप घेऊन तुम्ही तुमचं परदेशी शिक्षणाची जी ही आहे एक तुमची इच्छा आहे, तुमचं ड्रीम आहे, तुमचं स्वप्न आहे, ते तुम्ही पुरे करू शकता. मला असं वाटतं की मी आज ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला इत्थूत माहिती दिलेली आहे ऑन scholarships, how to seek scholarships, आणि how you can benefit with these scholarships. तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही अंमल कराल तुम्ही, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर निश्चित तौर पे तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत येतातच. तुम्ही ह्याचा पुरेपूर उपयोगच करा. नाही तर ह्या व्हिडिओद्वारे अजून एक असं पण सांगेल मी की बाळांनो या मित्रांनो, तुम्ही जेव्हा हे सगळे संधी घेता तेव्हा तुम्हाला सुद्धा एक कर्तव्यदक्ष व्यक्ती म्हणून उभा राहायचं असतं. तुम्ही हे करत असताना तुम्ही जेव्हा तिकडनं परदेशी शिक्षण घेऊन किंवा परदेशामध्ये शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा उच्च शिक्षित होता, तुम्हाला सुद्धा समाजाचं काही देणं लागतं, दायित्व आहे. बरेच जण फक्त ते आपल्यापुरतं सीमित ठेवतात. तिथे मोठमोठ्या उच्च पदावर बसलेली आहेत, चांगले मोठमोठे पगार घेतात, आणि ते समाजाप्रती त्यांचं काही दायित्व राहत नाही. त्यांना असं वाटतं की समाजाचं फक्त जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन या 6 डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी दिलेला जो निधी या जयंतीची वर्गणी दिली म्हणजे त्यांनी त्यांचं समाजाचं कार्य केलेलं आहे. ही जी धारणा आहे, हे जे समजूत आहे, ही संपवून द्या. प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला ह्यामध्ये स्वतःचा एक सहभाग द्यावा लागेल, आणि तो निरंतर प्रत्येक महिन्यामधनं तुमचे 8 तास का होईना समाजाला द्या. खरंच सांगतो, समाज खूप गोड आहे, सुंदर आहे, आणि सगळ्याशी एकनिष्ठ राहा. बस एवढंच सांगून हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय, संगम नमामि.